रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला उपासाचे रताळ्याचे थालीपीठ करून दाखवणार आहे। उपासाचे रताळ्याचे थालीपीठ करण्यासाठी मी पाव किलो रताळी घेतलेली आहेत। सर्वप्रथम पिलरने रताळ्याच्या साली काढून घेणार आहे। रताळ्याच्या साली काढून झालेल्या आहेत। किसणीने रताळ्याचा किस करून घेणार आहे। किसलेली रताळी लगेच काळी पडतात। 2 ग्लास पाणी घालून किसलेली रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। रताळी स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहेत। मिक्सर जारमध्ये 3 हिरव्या मिरच्या वाटण करून घेणार आहे। पसरट वाटीमध्ये किसलेल्या रताळ्याच्या किसामध्ये वाटलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे। 1 टीस्पून जिरे घालणार आहे। चवीनुसार सेंधव मीठ घालणार आहे। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। राजगिऱ्याचे थोडे थोडे पीठ घालून थालीपीठाचे पीठ मिक्स करून घेणार आहे। ना घट्ट ना पातळ असे पीठ मळून घ्यायचे आहे। त्याचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। थालीपीठाचे पीठ तयार झालेले आहे। एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर ओला केलेला सुती कपडा ठेवणार आहे। त्याच्या पिठाचा गोळा घेऊन हाताला पाणी लावून थालीपीठ गोलाकार पसरून घेणार आहे। मध्यभागी थालीपीठाच्या छिद्र करणार आहे। गोलाकार थालीपीठ करून झालेले आहे। थालीपीठ भाजण्यासाठी तवा गरम करत ठेवलेला आहे। गरम झालेला आहे। सुती कपड्यासकट थालीपीठ तव्यावर घालणार आहे। कपड्यावर पाणी घालून कपडा काढून घेणार आहे। थालीपीठाच्या छिद्रामध्ये तसेच बाजूने तूप सोडणार आहे। थालीपीठाची खालची बाजू खरपूस भाजल्यावर पलटी करून दुसरी बाजू देखील खरपूस भाजून घेणार आहे। त्याच्या छिद्रामध्ये तसेच बाजूने तूप सोडणार आहे। खमंग कुसकुशीत उपासाचे रताळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे।